होते, संजय राठोड झाले, मध्ये एकनाथ शिंदेच्या आरोप झाले, अजून कुठले तरी मंत्री, सगळे शिवसेनेचेच मंत्री याच्यात अडकत चाललेलं चित्र दिसतं. ओव्हरऑल हे शिवसेनेचे मानायच्या लायकीचे नाही, हे गद्दार लोक आहे. हे गद्दार लोक आहे, जनतेची राज्याची लूट हे करतात असंच म्हणावं लागेल याला. पण एकाच पक्षाचे कसे, आता ते का पक्ष आहे का तो? कोणी टार्गेट करते, तो एक गट आहे, तो एक असे धंदे करणाऱ्याची ती एक टोळी आहे. त्याला पक्ष कसं म्हणता येईल त्याला? टोळी. ते ए पासून सुरू करा झेड पर्यंत जा, टोळी अशा पद्धतीनं व्यावसायिक धंदे करणाऱ्यांची. आता खास करून संजय राठोड बद्दल असं आपण म्हणूया, संजय राठोडवर आताही आरोप झाले, संजय राठोडवर सातत्याने आरोप होत आहे, तरी तो सरकारला किंवा एकनाथ शिंदेना किंवा त्या सत्तेतील लोकांना हवाच असतो का? मला माहिती नाही, पण त्या संजय राठोड यांच्या खात्याचे 903 कामं तब्बल रद्द केले. मी एखादा माणूस असताना तर ज्याला पळीभर पाण्यात डुबून मार म्हणलं तर त्यांनी डुबून मारायला पाहिजे होतं की स्वतःच्या खात्याचे स्वतःच मंजूर केलेले कामं मुख्यमंत्री रद्द करतात. यांनी मंत्रिमंडळात तोंड दाखवलं नाही पाहिजे. एक तोंडातून शब्द निघाला की यांच्याकडे दबलेले ते. राज्य सरकारने इथेनॉल बनवण्यास सुरुवात केली आहे, तशी परवानगी पण दिली. तर आता स्थानिक पातळीवर म्हणजे देशातच त्यातून मद्य विक्री देखील मद्य निर्मिती सुद्धा होणार आहे. तर इथेनॉलला इंधनाला सुद्धा चालना मिळेल, शेतकऱ्याच्या मालालाही भाव मिळेल असा दावा केला जातो. कोणी केला दावा? सरकारने परवानगी दिली. असं कुठं होणार आहे का? असं कुठं होत असतं का? सरकार काही दावा करते, या दावा खोटा आहे. अतिरिक्त धान्याचा जर वापर झाला, कुठे अतिरिक्त धान्य? अतिरिक्त धान्य कुठं आहे? अतिरिक्त धान्य काय असं निर्माण करण्यासाठी थोडी वापरलं जातं. इथेनॉल निर्मितीसाठी अतिरिक्त धान्य थोडी वापरता येईल. अतिरिक्त धान्य हे जनतेसाठीच वापरलं पाहिजे. हा, काही दुसरं काही असेल ते वापरत मी समजू शकतो, इथेनॉलसाठी वापरता नाही येणार. आरोप त्यांनी केलाय आणि 40-50 कोटीच्या जमिनी 10 कोटीत घेतल्या असं त्यांचं म्हणणं आहे. साजापूरची तर सरकारी वर्ग 2ची जमीन होती, ती वर्ग 1 केली असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगतो? आता काय काय बोलावं त्या विषयात? कारण हे तर फक्त याच्यापेक्षा आणखी बऱ्याच गोष्टी पुढच्या आहेत. परंतु आपल्या राजकीय पदाचा वापर करून त्या वर्ग 2 वर्ग 1 असं परिवर्तन करून काही लोकांना हाताशी धरू. बाकी आता कोणी प्रॉपर्ट्या विकत घेतल्या असेल त्यांच्या पैशाने, त्याच्याविषयी माझं काय ऑब्जेक्शन नाही. पण तो हे नियम कायदे तोडून मंत्र्यांच्याच मुलाला जागा कशा मिळतात अशा, आणि त्या स्वस्तच कशा मिळतात? म्हणून इम्तियाज जलील यांनी जे जे मुद्दे दिले, मला वाटतं त्याची उच्चस्तरीय चौकशी शासनाने केली पाहिजे. कारण एवढ्या कमी किमतीचे मनी लॉन्ड्रिंग आता प्रकार जो आहे, TDR रेडी रेकनर रेट आहे, याचं काही आहे का नाही याच्यात नियम कायदे? याच्यात रेडी रेकनरच्या दराने तरी किमान सौदे झाले पाहिजे असा नियम आहे. रेडी रेकनरपेक्षा खाली जाऊन सौदे होतात आणि अधिकारी करतात. त्याच्या शिरसटांपेक्षा त्या अधिकारावर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. एवढंच. बाकी आणि महत्वाचं म्हणजे इतके सगळे पैसे, म्हणजे रिक्षाला तुमचे 26 कोटी रुपये होते, त्याच्यानंतर 106 कोटीची तुमची दारूची कंपनी, त्यानंतर या सगळ्या व्यवहारात कुठलाच भागीदार वगैरे नाहीये, फक्त घरचेच लोक आहेत. तर जवळपास एक 1.5-200 कोटी रुपयांपर्यंत इकडे सगळी बेरीज बजावकी चालली आहे. इतके पैसे येतात कुठून असाही सवाल त्यांनी व्यक्त केला. आता शिरसाट्याने उत्तर दिलं पाहिजे त्याचं की 106 आणि 125 आणि 150 कोटी येतात कुठून? वर्ष 2-2 वर्ष येतात कुठून? मग जे लोक म्हणतात 50 कोटी ओके, तसंच खरं आहे का काय? असंच आहे ते. मनी लॉन्ड्रिंग, मनी लॉन्ड्रिंगचाच प्रकार आहे हा. शिरसाट गाडी वापरतात ती कोणाच्या नावावर एवढंच विचारा तुम्ही बस. शिरसाट एवढे पैसे घेऊ शकतात तर स्वतःची गाडी का घेऊ शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. बोंडवे नावाचा कोण व्यक्ती, त्याच्या नावावरती गाडी आहे, दुबईहून आणलेली गाडी माझ्या माहितीप्रमाणे. मग शिरसाट एवढी प्रॉपर्टी घेऊ शकत, एक गाडी का नाही घेऊ शकत स्वतःच्या नावावरती? संपूर्ण जी जमीन होती ती गोरगरीब लोकांची आणि गरीब लोकांची. सामाजिक न्याय आहे ना त्याच्यात.
ते पण दलित आहेत ना. ते श्रीमंत झाले का न्याय मिळतो, सामाजिक न्याय मिळतो अशी त्यांची भावना. बाकीचे दलित देशोधडीला लागले तरी चालते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.